आज बघा बनवते मोदक। त्याच्यासाठी खसखस भाजून घेते, थोडे बदाम आणि काजू टाकते, ते पण भाजून घेते। आता हे सर्व काढून घेते। आता बघा खोबरं भाजते, साखर टाकते। आता बघा आपलं सारण तयार झालंय। त्याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट टाकते, मिरची पावडर टाकते, थोडंसं किंचित जरासं मीठ टाकायचं, छान लागतं। आता बघा आपलं सारण तयार झालंय। आता मोदकाचं पीठ तयार करायला घेऊया। त्याच्यासाठी कढई ठेवले, पाणी टाकते, थोडं मीठ टाकणार, त्याच्यानंतर थोडं तेल टाकणार आणि आता पीठ टाकणार। आता बघा झाकण ठेवणार। आता बघा आपण हे पीठ मळून घेऊया व्यवस्थित। आता बघा तेल टाकते, थोडं नरम करून घेते। आता याचे बघा मी 3 भाग करून घेणार आहे, 1 2 आणि 3। आता बघा आपला हा एक कलर तयार झाला। आता दुसरा करते। आता हा बघा, हा दुसरा कलर त्यामध्ये मिक्स करणार। आता बघा आपले 3 प्रकारचे 3 कलर तयार आहेत। आता मोदक करायला घेऊया। आता बघा आपण असे 3 गोळे 3 ठिकाणी ठेवलेत, पीठ लावणार, थोडं लाटून घेणार। हे बघा आपलं आता लाटून झालेत। आता पाकळ्या करणार। असं हलू हाताने घेणार हा। आता हा बघा आपला मोदक एक तयार झालाय। असेच आपण करून घेणार सर्व। आता बघा आपले मोदक तयार झालेत, वाफवून घेते। कसे वाटले बघा, छान आहेत ना। आता बघा आपण वाफवून घेणार। आता बघा आपले मोदक तयार झालेत। नक्की कमेंट करून सांगा कसे झालेत।